मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एक खूप मोठी खुशखबर त्या ठिकाणी येत आहे। लाडक्या बहीण योजनेचे पैसे ज्यांना आलेले नाहीत त्यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे। त्यामध्ये एक नियम देखील बदल करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे देखील एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून ज्या महिलांनी अर्ज भरूनही पैसे आलेले नाही, अपात्र आहेत, इन रिव्ह्यू आहेत, पेंडिंग आहे, तर अशा महिलांना पैसे आता त्या ठिकाणी येणार आहेत। खूप लवकरात लवकर हे पैसे जमा होतील। त्याविषयी काय अपडेट त्या ठिकाणी समोर येत आहे हे आपण आता माहिती घेणार आहोत। सगळ्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत, आता पैसे त्या ठिकाणी येणार आहेत। सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली ही माहिती आहे। याच्यात सांगण्यात आलेलं आहे की ज्या महिलांचे पैसे त्या ठिकाणी आले नव्हते तर त्यांना लाभ मिळावा यासाठी महिला व बाल कल्याण विभाग युद्ध पातळीवर कार्यरत असल्याचा विश्वास आदिती तटकरे यांनी दिलेला आहे। मंत्र्यांनी दिलेल्या या माहितीमुळे राज्यभरात महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर व्हिडिओमध्ये आज आपण डिटेल जाणून घेतो काय अपडेट आलेले आहे, कोणती मोठी खुशखबर ज्या महिलांना पैसे आलेले नाही त्यांच्यासाठी आहेत, पैसे केव्हा येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला एक गोष्ट आता तात्काळ करावी लागणार आहे। ती जर केलेली नसेल तर तुमचे पैसे कधीच येणार नाही, कारण की सरकारच्या अहवालानुसार 35 लाख जे अर्ज आहे तर त्या अर्जांमध्ये ही जी त्रुटी आहे किंवा ही जी चूक आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे तात्काळ तुम्ही जर या 35 लाख महिलांमध्ये जर असाल तर तुम्हाला ही चूक सुधारवण्याची संधी देखील आता देण्यात आलेली आहे। तीच मोठी खुशखबर आहे। सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की तुम्हाला पैसे का नाही आले, यामागची 3 सगळ्यात महत्त्वाची कारणे। तुम्ही तात्काळ आता काय करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला पैसे येतील, 1 मिनिटाच्या आत मोबाईलवर काय करायचं आहे। तुम्हाला जर कोणी माहिती देत नसेल किंवा फॉर्ममध्ये काय झालेलं आहे याविषयी एक तक्रार नंबर देखील जाहीर करण्यात आलेला आहे। त्या नंबरला कॉल करून तुम्ही तात्काळ तुमचा फॉर्म अप्रूव्ह करून घेऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक अतिशय महत्त्वाची घोषणा शेवटी जी करण्यात आली आहे, व्हिडिओच्या शेवटी ती तुम्हाला समजून जाईल, ज्यामुळे पैसे येण्याच्या बाबतीत तुमचे सर्व डाऊट त्या ठिकाणी क्लिअर होतील। तर चला तर मग सुरू करूयात हा महत्त्वाचा व्हिडिओ। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली। पूर्वी 19 ऑगस्ट 2024 म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी एक जमा होणार होते। तारीख 17 ऑगस्ट त्या ठिकाणी करण्यात आली आणि 17 ऑगस्टला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे म्हणजे जुलैचे 1500 ऑगस्टचे 1500 असे 3,000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले। पण 14 तारखेपासूनच हे पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली होती। काही महिलांना 14लाच आले होते, काहींना 16-17पर्यंत पैसे आले, पण भरपूर महिलांचं त्या ठिकाणी यामध्ये पैसे आलेले नाही। एक आकडा त्या ठिकाणी सरकारने जारी केला की किती महिलांना पैसे त्या ठिकाणी आलेले आहे, तर यामध्ये 16 ऑगस्टपर्यंत तब्बल 16,35,000 भगिनींच्या खात्यात 3,000 रुपये लाभ जमा झाला होता। त्यानंतर जवळपास 80 लाख महिलांच्या खात्यात हस्तांतरण झालं। अशा प्रकारे एकूण 96,35,000 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले। मग आता बाकीच्या महिलांचं काय, तर त्यांच्याकडून झालेल्या असू शकतात ह्या 3 चुका आणि शेवटची 3 नंबरची चूक अशी आहे की जी 99% महिलांकडून झालेली असू शकते। पहिलं काय की ज्या महिलांना 17 ऑगस्टला पैसे आले तर त्यांचा फॉर्म हा 14 ऑगस्टपर्यंत मंजूर झालेला असणार आहे, त्यांना पैसे आले आहेत। उदाहरणार्थ ज्या महिलांनी कधीतरी अर्ज भरला असेल पण तो इन रिव्ह्यू असेल, पेंडिंग असेल, तर तो 14 ऑगस्टच्या आधी जर अप्रूव्ह किंवा मंजूर झालेला असेल तर त्याच महिलांना 17 तारखेला पैसे आलेले असणार आहे। दुसरी गोष्ट, मग आता कधी पैसे येतील, तर दुसरा टप्पा साधारणपणे 27 त्या ठिकाणी ऑगस्टपर्यंत आहे किंवा त्या ठिकाणी एक सप्टेंबरमध्ये देखील आता पैसे येणार आहेत। आणि ही जी त्या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची घोषणा याच्यामध्ये करण्यात अशी आलेली आहे की तुमचं जे फॉर्म भरण्याची मुदत आहे तर ती देखील आता सप्टेंबर एंडिंगपर्यंत करण्यात आलेली आहे। हो, 31 ऑगस्टला न संपता 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला जुलैचे 1500, ऑगस्टचे 1500 आणि सप्टेंबरचे 1500 असे 3 महिन्यांचे मिळून 4,500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे। ज्यामध्ये तुम्ही जर याच्यात अशी एक त्या ठिकाणी अडचण लक्षात आली की 1 ऑगस्ट नंतर ज्या लोकांनी फॉर्म भरले होते तर त्यांची फॉर्मची पडताळणी 14 ऑगस्ट नंतर सुरू झाली, त्यामुळेच त्या लोकांना पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म पेंडिंग, इन रिव्ह्यू त्याचबरोबर त्या ठिकाणी असेल तर तुम्ही तात्काळ त्यामध्ये काय ती पूर्तता आहे ती करून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। आता यामध्ये अजून एक त्या ठिकाणी एक या ठिकाणी अशी एक गोष्ट करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आता पूर्वी काय होतं की ॲपच्या माध्यमातून फॉर्म भरलेला असेल किंवा वेबसाईटवर फॉर्म भरलेला असेल, पण याची जी छाननी प्रक्रिया आहे त्यामध्ये काय अडचण आली तर आपल्याला समजत नसायचं। पण आता महिलांना तक्रार करता येणार। होय, एक नंबर जारी करण्यात आलेला आहे, त्या नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेत जी हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास तुम्ही आता काळजी करायची गरज नाही। एक नंबर देण्यात आलेला आहे 181, तर ह्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि कॉल करून आपली तक्रार दाखल करू शकता किंवा महिला शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता।
किंवा तुम्ही महिला जे अंगणवाडी केंद्र आहे तर तिथे जाऊन देखील तक्रार तुम्ही करू शकता, तुमच्या तक्रारीचं त्या ठिकाणी होणार आहे. या व्यतिरिक्त एक सगळ्यात मोठी अडचण याच्यामध्ये जी आलेली आहे, ज्यामध्ये पैसे आलेले नाहीत आणि तुम्ही अजून जर ही अडचण क्लिअर केली नाही तरी पैसे यायला अडचण होऊ शकते, ते म्हणजे बँक खात्याच्या संदर्भातील एक मोठा त्या ठिकाणी प्रॉब्लेम आलेला आहे. बँक खात्याला आधार लिंक करून घ्या, म्हणजे योजना सुरुवात झाली होती तेव्हापासून हे सांगण्यात आलं होतं, आपल्याही व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेहमी सांगितलं होतं, पण आधार लिंकिंग भरपूर महिलांनी केलेलं नाही आहे. तू म्हणाल आम्ही केलं होतं, पण सरकारी आकड्यानुसार जवळपास 35 लाख अर्ज जे आहेत तर त्यामध्ये जे बँक खातं दिलेलं आहे त्याला आधार कार्ड लिंक नाही आहे. मग आधार कार्ड लिंकचा काय एवढा त्या ठिकाणी गरज आहे, तर हे जर ट्रान्सफर होत आहे तर ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होत आहे, म्हणजे सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या खात्यावर होत आहे, तुमच्या आधार नंबरशी संलग्न असणाऱ्या खात्यावर होत आहे. यामध्ये कोणीही मेडिएटर नाही, मध्यस्थी नाही. त्यामुळे खात्यावर येण्यासाठी तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक असणं फार गरजेचं आहे. आता तुमचं खातं लिंक आहे की नाही ते कसं पाहायचं, लगेच पाहून घ्या. लाईव्ह आपण करून दाखवत आहोत. आता इथे काय करायचं आहे, तुम्ही इथे पाहू शकता की इथे हे एक माय आधार त्या ठिकाणी एक आधारची जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटला त्या ठिकाणी जायचं आहे. तुम्ही आधार लॉग इन म्हणून असं गुगलला सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तिथे डिटेल माहिती देण्यात आली आहे की आधार लिंकिंग कसं चेक करायचं, तर ती माहिती वाचू शकता. आता स्क्रीनवर तुम्ही पाहतात की अशा पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवर हे ओपन झालेलं दिसेल. तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचा आधार नंबर इथे एंटर करायचा आहे. सगळ्यात आधी वरती इथं आधार नंबर एंटर केल्यानंतर त्या ठिकाणी इथे कॅप्चा म्हणून एक त्या ठिकाणी काही अक्षर आहेत, ती कॅप्चा अक्षरं भरायची आहेत. त्यानंतर अक्षरं भरली का लगेच तुम्हाला खाली तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे, आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबर एक SMS येईल. तो SMS एका सेकंदाच्या आत येईल, त्यामुळे तो तात्काळ त्या SMS घ्यायचा आहे, त्यातला OTP तिथे भरायचा आहे, तात्काळ लॉग इन करायचं आहे. मग लॉग इन केलं की मग तुम्हाला इथं असं लॉग इन दिसेल, वरच्या साईडला तुमचा एक फोटो त्या ठिकाणी दिसेल आणि मग तिथे तुम्ही खाली इथे एक ऑप्शन शोधायचा आहे चौकोनामध्ये, बँक सीडिंग स्टेटस, तिथे ते ऑप्शन शोधायचा आहे. तो ऑप्शन तिथे तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल आणि त्यावर तात्काळ क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्या तुम्हाला इथे त्या ठिकाणी दिसणार आहे की तुमचं बँकेचं नाव दिसेल, बँकेचा अकाउंट नंबर दिसेल आणि तुमचा स्टेटस ॲक्टिव्ह दिसेल. आता इथे ॲक्टिव्ह असं दिसत आहे, इथे जर इनॅक्टिव्ह दिसला किंवा नॉट कनेक्टेड असं दिसलं, नॉट लिंक जर दिसलं तर तुमचा प्रॉब्लेम आहे, तुमचे पैसे येण्यात अडचण होऊ शकते. पण जर ॲक्टिव्ह असेल, पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जरी ॲक्टिव्ह असलं तरी तोच खाते नंबर तुम्ही तिथे भरलेला आहे का, तर हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही तो खाते नंबर भरला नसेल तर जो खाते नंबर भरला आहे त्या खाते नंबरला आधार लिंकिंग तुम्हाला करून घ्यायचं. मग आधार लिंकिंग कसं करायचं, आधार लिंकिंग करण्याच्या 4 ते 5 पद्धती आहेत. एक सगळ्यात सोपी पद्धत जी आहे मोबाईलवरून SMS द्वारे. बँक खात्याला जर तुमचा SMS द्वारे मोबाईल नंबर जोडलेला असेल तर त्याच्या माध्यमातून कसं करायचं, ते एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की स्टेट बँक ऑफ इंडियाचं त्या ठिकाणी तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियासाठी तुम्ही काय करायचं आहे, एक मेसेज तुमचा ओपन करायचा आहे. मेसेज ओपन केल्यानंतर मी जी कृती सांगतो आहे ती कृपया लक्षात घ्यायची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं असेल तर तिथे तुम्हाला मेसेजमध्ये टाईप करायचं आहे UID, नंतर परत स्पेस द्यायचा आहे, नंतर आधार नंबर टाईप करायचा आहे, परत एक स्पेस देऊन अकाउंट नंबर टाईप करायचा आहे. आणि हा मेसेज जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर 567 676 या नंबरला पाठवून द्यायचं आहे. यानंतर तुम्हाला लगेच मेसेज येईल की तुमचं खातं लिंक झालं आहे. ते जर खातं तुमचं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्ही UID असं टाईप करून स्पेस देऊन अकाउंट नंबर, परत एक स्पेस देऊन तुमचा आधार नंबर त्या ठिकाणी टाईप करायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी युनियन बँक ऑफ इंडियासाठी करू शकता. आणि जो पाठवायचा आहे तुम्हाला 92 23 00 84 86 या नंबरला. आता किंवा तुम्हाला हेही जमत नसेल तर मग तुम्ही तुमच्याकडे जर त्या बँक खात्याचं ATM कार्ड असेल तर ते ATM कार्ड घेऊन तुम्ही ATMमध्ये जायचं आहे आणि ATMमध्ये देखील तुम्ही आधार लिंकिंग करू शकता. तर याची पूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी आम्ही आमच्या वेबसाईटला दिलेली आहे. तर नक्कीच तुम्ही आमच्या kisanhelpline.org या वेबसाईटला नक्कीच भेट द्या. होय, kisanhelpline.org या वेबसाईटवर आम्ही पूर्ण आधार लिंकिंग कसं करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं याची माहिती देण्यात आलेली आहे.